चला, आपण शिकतो आहोत रासायनिक अभिक्रिया. 2 लेक्चर झालेत आपले याच्यावर. आता हे तिसरं लेक्चर आहे. आज संपवण्याचा प्रयत्न करूयात. बघा, रासायनिक अभिक्रिया. रासायनिक अभिक्रियेचे मुख्य 4 प्रकार आहेत. त्याच्यानंतर आपण दुसऱ्या 2-4 ऍड करतो. ऍड ह्याच्यासाठी करतो की आपल्याला नंतर त्या रिएक्शन त्याचेच प्रकार आहेत, पण मुख्य 4 आहेत. आता पहिला बघूयात. त्याच्यात पहिला बघूयात. रासायनिक अभिक्रिया प्रकार. पहिला, संयोग अभिक्रिया. संयोग अभिक्रिया म्हणजे कॉम्बिनेशन, कंबायनेशन. कंबाईन. संयोग, संयोग म्हणजेच काय? एकत्र येणे. आता कोणत्याही गोष्ट प्रोडक्ट बनण्यासाठी अगोदरच तुम्हाला सांगितलं होतं, रासायनिक अभिक्रिया म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त. 2 किंवा 2 पेक्षा जास्त प्रोडक्ट असले तरच रासायनिक अभिक्रिया होते. तर आता ह्या संयोग अभिक्रियेमध्ये काय होतं बघा, कोणतेही 2 रिएक्टंट, अभिक्रियाकारक किंवा कोणतेही 2 पदार्थ, कोणतेही 2 किंवा अधिक रिएक्टंट म्हणजे अभिक्रियाकारक आहे, अभिक्रियाकारक एकत्र येतात. एकत्र येतात आणि त्यांच्यापासून एकच पदार्थ तयार होतात. त्यांच्यापासून एकच पदार्थ तयार होतो. एकच, हे इम्पॉर्टंट आहे. तयार होत एक, हे सगळ्यात. फॉर एक्झाम्पल, ए अँड बी हे दोघं रिएक्टंट आहेत. काय? रिएक्टंट म्हणजेच तुमचे अभिक्रियाकारक आहे. रिएक्टंट ह्यांची रिएक्शन झाली आणि तुम्हाला फक्त आणि फक्त सी मिळाला. फक्त आणि फक्त सी मिळाला. कोणत्याही 2 मूलद्रव्यापासून किंवा अभिक्रियाकारकापासून एकत्र येतात, त्याच्यापासून एकच पदार्थ मिळतो, त्याला म्हणायचं संयोग अभिक्रिया. आता त्याचं एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल बघा, मिठाचं बघू आपण. Na+Cl, NaCl, सोडियम क्लोराईड आहे की नाही? सोडियम क्लोराईड. त्याच्यानंतर आपण अमोनिया घेऊ. बघा, हे 2 आले, एकत्र आले की नाही? अमोनिया आणि हायड्रोक्लोरिक. हा, बरोबर बरोबर मॅडम. असे कितीही करा. मॅडम नाही केले आता, कार्बन डायऑक्साईडचे केले वाटतं. सर न केले, विनोद सर. बरोबर बरोबर सर, कार्बन डायऑक्साईड बरोबर. त्याच्यानंतर पाणी, H2+O, H2O. सरांनी आता केले कार्बन डायऑक्साईड, CO2. संयोग अभिक्रिया काय? विनोद सरांनी केले, विनोद सर. समजले? त्याच्यानंतर आता दुसरा घ्यायचा आपल्याला. दुसरा प्रकार कोणता आहे ते बघा, अपघटन. अपघटन ह्याला विघटन पण म्हणतात काही जण. डिकम्पोजिशन.
आता बघा, एकाच अभिक्रियाकारकापासून दोन किंवा अधिक पदार्थात विघटन होते आणि नवीन अनेक पदार्थ मिळतात. अगदी त्याच्या उलटा, एकाच पदार्थापासून बघा, एकाच अभिक्रियाकारकापासून पहिलं काय होतं, दोन अभिक्रियाकारक होते, इथं एकच अभिक्रियाकारक आहे. अभिक्रियाकार अभिक्रियाकारकापासून दोन किंवा अधिक काय मिळतात, प्रोडक्ट मिळतात आपल्याला, पदार्थाचे विघटन होते. पदार्थ मिळतात आणि त्याचं पुन्हा काय होतं, विघटन, म्हणजे वेगवेगळे भाग होतात समजा की, किंवा नवीन अनेक पदार्थ मिळतात, त्यांना अपघटन असे म्हणायचं. अपघटन. बघा, आता एक्झाम्पल बघू आपण. एक्झाम्पल, आता कॅल्शियम कार्बोनेट घेऊ आपण. कॅल्शियम कार्बोनेट, ह्याला हीट दिली, काय केलं, ह्याला हीट दिली, वितळवलं. त्याच्यामधून तुम्हाला काय मिळतो, कॅल्शियम ऑक्साईड मिळतो. हा, एक कॅल्शियम ऑक्साईड, पदार्थ एकच आहे, प्लस कार्बन डायऑक्साईड. पदार्थ हा एकच होता आपला, कॅल्शियम कार्बोनेट. त्याच्यापासून त्याला हीट दिली, गरम केलं, त्याच्यापासून आपल्याला दोन पदार्थ मिळाले. तसंच आहे कार्बोनिक ऍसिड. बघा, दुसरा बघू, H2PO3, त्याला हीट दिली, तुम्हाला एक मिळालं वॉटर आणि दुसरं मिळालं कार्बन डायऑक्साईड. समजलं? क्लिअर आहे का, सांग. पुढे जाऊ, पुढचे रिॲक्शन घेऊया. पुढचा प्रकार घ्यायचा आहे, या दोन कळाला का तुम्हाला, संयोग आणि अपघटन. येस, धनवंती मॅडमला समजतंय. चला पुढचा बघूया प्रकार. बाकी सरांना समजलं, विनाथ सर, संतोष सर आलेत का, समजलं का सांगा. ओके, पुढचे. तिसरे, विस्थापन. ह्याचं नावातच अर्थ आहे बघा, विस्थापन, डिस्प्लेसमेंट. विस्थापन करणे म्हणजे काय, सबस्टिट्यूशन. सांगा बरं मला एकदा, विस्थापन करणे म्हणजे काय. विस्थापन म्हणजे आपली एक मूळ जागा सोडणे, बरोबर. एक मूळ जागा सोडून दुसऱ्या जागी स्थापित होणे, त्याला म्हणायचं विस्थापन, बरोबर. आपलं एक घर आहे, ते सोडून आपण कुठेतरी नोकरीसाठी बाहेरच्या ठिकाणी गेलो, आपण तिथं विस्थापन केलं. ओके, डिस्प्लेसमेंट, चेंज केले. आता बघा, इथं दोन आपल्याकडं अभिक्रियाकारके आहेत, A+BC, स्थलांतर, बरोबर, म्हणजे इथं येणार स्थानांतर, बरोबर, जागा बदलणे. हा, आपण जिथं दुसरीकडे जातो त्याला स्थलांतर म्हणतो, इथं स्थानांतर. हे दोन आहेत. आता मला सांगा, ह्या अभिक्रियाकारके आहे, त्यावेळेस हा ए काय करतो, त्या बी ला स्थलांतर करायचा प्रयत्न करतो. ह्याची मूळची जी जागा आहे, सी ला कनेक्ट आहे ना, हा सी ला कनेक्ट आहे, मग ह्याला इथलं हटवायचंय. मग तो काय करणार, स्वतः इथे येऊन बसणार, म्हणजे AC+B, स्वतः येते. पण हे कधी होतं असं, हा ए कधी हटवू शकतो ह्याला, जेव्हा ए हा बी ला तेव्हाच हटवू शकतो जेव्हा ए ची जास्त रिएक्टिव्हिटी असते, किंवा जास्त रिएक्टिव्ह असतो, ए हा जास्त रिएक्टिव्ह असतो.
लक्षात ठेव. ए जेव्हा रिएक्टिव्ह जास्त असतो तेव्हाच तो बी ला हटवू शकतो, अन्यथा हटवू शकत नाही. दुसरं आता एक एक्झाम्पल बघूयात आपण. एक्झाम्पल बघू. झिंक घेऊ. झिंक रिएक्टिव्ह आहे, आपण धातू अधातू मध्ये बघितला होता. एक्झाम्पल कॉपर, सल्फर घेऊ. आता काय करणार, हा झिंक काय करतो, झिंक काय करतो, याला एसओ सीयू ला हटवतो, म्हणजे आपला कॉपर हटवण्याचा प्रयत्न करतो. इथं झिंक जातो, सल्फरला घेऊन बसतो आणि ह्याला बिचाराला साईडला करतो. बघा ह्यानं इथं हटवलं, हा रिएक्टिव्ह आहे, हायली रिएक्टिव्ह आहे. आता इथं बघा, इथं बघा, आता ह्याच्यामध्ये रिएक्शन होते का सांगा मला. हा लोखंड आहे, लोखंड, आणि हा जस्त, कोणत्याची रिएक्टिव्हिटी हाय आहे मला सांगा. इथं रिएक्शन होते का? हे ज्यानं सांगितलं त्याला ही क्रिया कळाली, हे ज्यानं सांगितलं त्याला हे सगळं समजलं. रुपाली मॅडम सांगितलंय पण चुकलं रुपाली मॅडम. ट्राय करूच नका, कोणीच रिएक्शन ट्राय करू नका. इथं नो रिएक्शन आहे, याचा अर्थ तुम्हाला समजला नाही. नो रिएक्शन काय सांगते मी, ए बी ला तेव्हाच हटवू शकतोय जेव्हा त्याची रिएक्टिव्हिटी हाय असते. आणि इथं झिंक लिहिताना मी आधी सांगितलं होतं, हा सर्वात रिएक्टिव्ह आहे, रिएक्टिव्ह आहे. लोखंड जस्ट पेक्षा कमी रिएक्टिव्ह आहे, हा ह्याला हटवू शकतच नाही. इथं कसलीच रिएक्शन घडणार नाही, नो रिएक्शन इथं. लक्षात ठेवा, ए तेव्हाच बी ला हटवू शकतो ज्यावेळेस त्याची रिएक्टिव्हिटी हाय असते, आणि जिथं हाय रिएक्टिव्हिटी वाला मॉलिक्यूल अगोदर आलाय तर तो पुढच्याला हटवू शकत नाही. नो रिएक्शन. चला पुढचा बघू. बाळासर एक मिनिट. हम्म, थोडं बाळ लहान असल्यामुळे थोडं डिस्टर्ब केलं, सेटअपला लात मारली चक्क. दिसते ना स्क्रीन? दिसते का? बघा चौथा, दुहेरी विस्थापन. दुहेरी विस्थापन, इथं काय होतं, डबल डिस्प्लेसमेंट, आणि याला अवक्षेपण पण म्हणतात ना, अवक्षेपण. अवक्षेपण असं म्हणतात. आता इथं काय होतं, अर्थ तोच आहे, इथं पण तो काय करतो, डिस्प्लेसमेंट चेंज करतात, पण इथं काय होतं, आयनांची अदला बदल होते, आयनांची. एक धातू आहे, एक दुसरा अधातू असेल, दुहेरी विस्थापन करण्यासाठी. फॉर एक्झाम्पल आपण ए बी असे घेतले, पुन्हा इथं सी डी घेतले, हा धातू अधातू, धातू अधातू असा आहे. पण ज्यावेळेस त्याची रिएक्शन होती त्यावेळेस ते आयनांना चेंज करतो. हा ए जातो डी ला, बी जातो सी ला. एडी
आणि Bc किंवा Cd. ओके, असं होतं. म्हणजे इथं काय होतं, आयनांचा चार्ज होतो तो एक्सचेंज करतात ते. देवाण घेवाण झाल्यानंतर चार्ज होतो, हे तर तुम्हाला माहिती आहे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. आता एक एक्झाम्पल घेऊ म्हणजे तुम्हाला बरोबर समजेल. एक्झाम्पल बघा, Na+Cl- सोडियम क्लोराईड आणि त्याच्यानंतर सिल्वर नायट्रेट NO3 Ag+NO3. आता बघा काय होतं, हा N प्लस वाला निगेटिव्ह कडे जातो, NaNO3. नंतर हे दोघं AgCl, हो, सोडियम नायट्रेट आणि सिल्वर क्लोराईड मिळतं तुम्हाला. समजलं? दुहेरी विस्थापन समजलं? प्लस मायनस असं लक्षात ठेवायचं, प्लस मायनस कडे जातो, दुसरा मायनस प्लस कडे जातो. समजलं? बघा, हायली रिएक्टिव्ह, हाऊ टू आयडेंटिफाय. ते पाठीमागेच दिलं होतं धनवंती मॅडम, आपण आम्ल आणि आम्लरे घेताना रिएक्टिव्हिटी दिलेली, आणि आज पण मी तुम्हाला काही ऋणसूत्र वगैरे टाकलेले आहे. तरी काय करते, मला वेळ जसा मिळेल ना तसं मी तुम्हाला चार्ट अलग करून देते. हाय रिएक्टिव्ह जे आहेत आणि लो रिएक्टिव्ह जे मॉलिक्युल्स आहेत ना, त्याचा वेळ मिळेल का तसं मी ग्रुपवर टाकून देते. आज काही ऋणसूत्र टाकलेत बघा मी, त्याचे PDF त्याप्रमाणे मी तुम्हाला पाठवून देते, वेळ भेटेल तसा. चला पुढचं बघूया. दुहेरी विस्थापन झालं, हे 4 मुख्य. आता त्याच्यानंतरचे बघूयात. पाचवा येतो आपल्याकडे उष्मा रासायनिक अभिक्रिया. उष्मा रासायनिक अभिक्रिया. थर्मोकेमिकल रिएक्शन. थर्मोकेमिकल रिएक्शन. आता ह्याच्यावरच तुम्हाला कळालं असेल, उष्म म्हणजे काय असणार आहे, अशा रिएक्शन जिथे उष्णतेचा संबंध आहे. बरोबर, अशा रिएक्शन जिथे उष्णतेचा संबंध आहे. ह्या उष्माचे पुढे 2 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात? 2. ते कोणते पडतात बघा, उष्माग्राही, ह्याचाही नावातच अर्थ, आणि दुसरा आहे उष्मादायी. नावातच अर्थ. उष्माग्राही म्हणजे काय होतं, उष्णता ग्रहण करतात. काय करतात? उष्णता ग्रहण करतात, म्हणजे उष्णता शोषून घेतात. उष्णता शोषणे. ओके. आणि इकडं काय होतं, उष्मादायी म्हणजे काय होणार, उष्णता उत्सर्जित केली जाते. उष्णता उत्सर्जित म्हणजे बाहेर फेकली जाते. ह्याच्या विरुद्ध हे. आता बघा इथं काय होईल, एक्झाम्पल मध्ये पाण्यामध्ये जर युरिया टाकला तर काय होतं, काय होतंय सांगा. पाण्यामध्ये युरिया टाकला तर काय होतंय, पाणी युरिया मधले गुणधर्म शोषून घेतो. अन्न काय करतं, आपल्या शरीरातलं अन्न पचवणे, ही पण उष्माग्राही मधले आहे. प्रकाश संश्लेषण, प्रकाश पण काय करतं, प्रकाश संश्लेषण फोटोसिंथेसिस मध्ये काय होतं, उष्णता शोषूनच झाडांना मिळवली जाते ना. आता इकडं काय होतं, इकडं बघा एक्झाम्पल, इंधनाचे ज्वलर. लाकूड काय होतं, जाळले जाते. बरोबर आहे. कोळसा
कोळसा, अणु चाचणी, पाणी आणि चुनखडी हे उष्मादायी आहे. समजलं तुम्हाला ते? समजलं? समजलं दोन्ही रिएक्शन? काय डाऊट असेल तर विचारा. समजलं? याचा नो. उष्माग्राही उष्णता शोषून घेतली जाते, उष्मदायी उष्णता बाहेर फेकली जाते. पाणी आणि युरिया उष्णता शोषून घेतात. इंधनाचे ज्वलन, लाकूड जाळा बघा, हीट येते. थंडीच्या दिवसामध्ये आपण एक हीट घेण्यासाठी काय करतो, थोडस जाळ करतो, शेकोटी करतो. त्याच्यामध्ये उष्मादायी येतं. सांगा. समजलं? अनिल सर, कुमार सर, नागसेन सर, सांगा. समजलंय का? सहावं आहे ऑक्सिडेशन. ऑक्सिडीकरण. बघा, ऑक्सिडीकरण, ऑक्सिडेशन, क्षपन, रिडक्शन. बघा, ऑक्सिडीकरण आणि रिडक्शन. ओके. बघा, ऑक्सिडीकरण मध्ये काय, जर एखादा पदार्थ, ह्याच्या नावातच आहे ऑक्सिडीकरण म्हणजे ऑक्सिजन. ऑक्सिजन. ओके. आता बघ, जर एखाद्या पदार्थाने ऑक्सिजन प्राप्त केला, त्याला काय म्हणायचं, ऑक्सिडीकरण. आणि हायड्रोजन सोडला, किंवा किंवा हायड्रोजन बाहेर पाडतो. पाडतो. रिडक्शन मध्ये काय होतं, ऑक्सिजन बाहेर पाडतो आणि हायड्रोजन प्राप्त करतो. एवढं लक्षात ठेवा. बघ, आता इथं काय होतं, म्हणजे हे ऑक्सिजन ऍड करतो. थोडक्यात ऑक्सिजन काय करतो, ऍड ऍड करतो. आणि इकडं काय करतो, हायड्रोजन ऍड करतो. आता एक्झाम्पल बघूयात आपण. अल्युमिनियम आणि ऑक्सिजन हा काय करतो, प्राप्त करतो सांगितलं होतं आपण. त्यांचे रिएक्शन होते. प्राप्त केलं ऑक्सिजन, प्राप्त झाला हा. दुसरे रिएक्शन बघू, इथेन बघू. इथेन घेऊ. इथेन काय करतो बघा, H2SO4, H4, H2. हायड्रोजन काय करतो, बाहेर पडतो. बाहेर पाडतो. इकडं काय होतं बघा, एक्झाम्पल.
एमजे आणि ऑक्सिजन हा एमजे असाच राहतो आणि ऑक्सिजनला बाहेर बाहेर. त्यानंतर सेकंड रिॲक्टिव्हिटी, तिथं कार्बन H2 हा काय करतो बघा, इथं हायड्रोजन प्राप्त करतो. प्राप्त प्राप्त समजलं? हायड्रोजन काय करतो? प्राप्त. कन्फ्युज होऊ नका. ऑक्सिडीकरण मध्ये ऑक्सिजन प्राप्त केला जातो, हायड्रोजन बाहेर फेकला जातो. रिडक्शन मध्ये ऑक्सिजन बाहेर फेकला जातो, हायड्रोजन प्राप्त केला जातो. एवढंच लक्षात ठेवा. समजलं? डाऊट? 7 प्रकार झाले. चला 8वा बघूया. आणि शेवटचा चॅप्टर आपला इथं संपतो. 8वा रेडॉक्स. रेडॉक्स. आता हे बघा, हा री म्हणजे रिडक्शन आणि डॉक्स म्हणजे ऑक्सिडेशन. हा ऑक्स आणि हा ऑक्सिडेशन इज इक्वल टू रिडक्शन. रिडक्स इज इक्वल टू रेडॉक्स. ह्या 2 रिएक्शन पासून मिळालेला आहे. बघा डायरेक्ट एक्झाम्पल स्वरूपात बघूयात आपण. हा तुमच्याकडे कोणताही एक एलिमेंट आहे किंवा रिएक्टंट आहे. हा रिएक्टंट आहे तुमच्याकडे. त्याच्यासोबत तुमच्याकडे हा पण आला हायड्रोजन. हे 2 घेतले तुम्ही. आता त्याच्याशिवाय रिएक्शन शक्य नाही. रिएक्शन झाली, तुम्हाला काय मिळालं बघा. हा H2O काय करतो? प्राप्त होतो. इथं प्राप्त कसा होतो बघा. हा ह्याच्यासोबत रिएक्शन करतो. म्हणजे इथं ऑक्सिजन होता. कुठे ऑक्सिजन होता? नाहीये. इथं ऑक्सिजन नाहीये. म्हणजे काय केलं? बाहेर फेकला. बाहेर फेकला म्हणजेच काय केलं? रिडक्शन. रिडक्शन. नीट बघा, पुढचं तुम्ही सांगणार आहेत हा. रिडक्शन. आणि हा इथे H2 प्राप्त झालाय. ऑक्सिजन बाहेर फेकला जात आहे. म्हणजेच काय झालं? ऑक्सिडेशन. हा ओ इथला इथं होता का? हा बाहेर फेकलेला इथं येऊन बसला. प्राप्त झालाय. म्हणजेच काय झालंय? ऑक्सिडेशन झालं इथं. बघा, हा CuO हा होता. त्याच्यापासून आपल्याला काय मिळालं? फक्त Cu मिळालं. आणि इथं होता H2, त्याच्यापासून काय मिळालं आपल्याला? H2O. हा O बाहेर गेला. बाहेर बाहेर गेला. आणि इथला O, इथं O होता का? नव्हता. पण इथं प्राप्त झाला. प्राप्त. थोडक्यात हा O इकडे आला असं समजा. मग हा बाहेर फेकला म्हणजे इथं काय झालं? रिडक्शन. आणि इथं काय होतं? इथं काय होतं सांगा? हा O इथं मिळालाय म्हणजे इथं काय होतंय? ऑक्सिडेशन. क्लिअर आहे? क्लिअर आहे का? येस. पुढचं बघू. चला विनोद सर आता पुढचं सांगा. एक एक्झाम्पल घेऊ. प्रकाश संश्लेषणचे हे आहे. कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर, त्याच्यापासून आपल्याला ग्लुकोज मिळतो. इथं नंबर बघायचे नाहीत, आकडे बघायचे नाहीत, काहीच नाही. फक्त ऑक्सिजन आहे की गेला, हायड्रोजन आहे की गेला, हे लक्षात ठेवायचं फक्त. हायड्रोजन. आता बघा इथं CO2 होता. इथं काय आहे बघा. आणि इथं H चा O होता. काय झालंय बघा.
ऑक्सिडेशन आणि रिडक्शन झाले झाले. हा इथं काय झालंय बघा, इथं काय झालंय थोडक्यात, हा इथं H प्राप्त झालाय म्हणजेच काय झालं, रिडक्शन झालं. आणि हा O इकडं बाहेर फेकून दिला गेलाय म्हणजेच ऑक्सिडेशन झालं. समजलं? समजलं? बघा, रिडक्स म्हणजे एवढंच लक्षात ठेवा, रिडक्शन प्लस ऑक्सिडेशन इज इक्वल टू रेडक्स. हीच कन्सेप्ट एवढीच लक्षात ठेवा. तर रिडक्शन म्हणलं की काय म्हणायचं, O बाहेर, ऑक्सिजन बाहेर आणि हायड्रोजन प्राप्त. इकडं काय करायचं, ऑक्सिजन प्राप्त आणि हायड्रोजन बाहेर. राहील एवढं लक्षात, राहील केवढं लक्षात. हा चॅप्टर आपला इथे संपतो. हा चॅप्टर आपला इथे संपतो. रेकॉर्डिंग स्टॉप करूया.